नर्मदे हर. तर मंडळी, आम्ही रात्री कुक्षी गावात आलो, कारण ऍक्च्युली काय झालं माहिती का, आम्ही निसरपूरच्या पुढच्या साईडला आहे ना आश्रम आहे आणि मंदिर आहे, तिथं जायचं होतं आम्हाला. पण खूप उशीर झाला, आम्हाला 7:30 वाजले इथं यायला. म्हटलं आश्रमामध्ये नको जायला उशिरा, मग आपल्याला ओरडा पडेल. आणि काल पहिल्यांदा असं आलं 31 दिवसात की आमचा थोडासा उशीर झाला आम्हाला पोहोचायला एखाद्या ठिकाणी आश्रमात, किंवा आता आम्ही तर रूमच घेतोय त्याच्यामुळे काय आश्रमाचा विषय नाहीये. सो तर आज आम्ही आता निसरपूरला चाललोय. हा, कुक्षी मधून आम्ही निघालोय 10 वाजलेत सकाळचे. हो, आणि निसरपूरला जाणार. तिथं एक संगम आहे, कोणत्या नदीचा तरी संगम आहे का तो बघायचा आहे, आणि एक आश्रम पण आहे आणि मंदिर पण आहे. सुंदर आहे, ते सुंदर आहे, तर ते बघायचं आपल्याला. तर चला आता. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा, आता आम्ही म्हणजे मध्य प्रदेशमधल्या कोणत्या तरी गावात आहे. आता माहीत नाही आता कोणत्या गावात आहे. हे बघा, इथं आता गाडी लावली आहे. थोडं म्हणलं एक छोटासा ब्रेक घ्यावा म्हणून थांबलो तो इथे. पण बघा तुम्ही, काय शेती इथे. हे बघा, सुंदर असलं ग्रीन आहे ना. मगाच्या पासून आम्ही पाहतोय, खूप ग्रीनरी आहे इथे. काय म्हणताय? हॅलो. चालताना परिक्रमेत नाही आनंद घेतला, आता गाडी ते तर आनंद घेत आहे. चालताना पण घेतला आनंद. मला स्वतःला शूट नव्हतं करायला आवडत चालताना. हा, मस्त. एक नंबर. मस्त आहे, सुंदर जागा आहे. हे मिस करतोय, आणि अशा जागा भेटल्या ना आम्ही थांबणार. येस, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आनंद घे परिक्रमेच्या रस्त्याचा आनंद घे. हे बघा, आता हा रस्ता माहित नाही परिक्रमावासींचा रस्ता आहे की नाही, पण आम्ही तर ह्या रस्त्याने आलोय. कदाचित हा गाडी मर्ग आहे. खूप छान आहे. काय म्हटलंय? बोल ना तू. एवढी सुंदर शेती आहे ना. खूप छान आहे, खूप छान. मगाच्या बसून मला इतकं असं हे खुणावतंय की ना, की अरे यार थांबायला पाहिजे, पण असं जागा नव्हती की मिळत की एखादं झाड वगैरे. तर हे मस्त असं झाड भेटलंय. आता त्याच्या खाली हे मस्त झुलवता येते. वा, मैयानी हे आनंद देण्यासाठी थांबवला. हा आनंद परिक्रमेत होता आम्हाला चालताना. तो आता आम्ही गाडीने चाललोय तर तरी देतीये मैया. आणि निवांतच आहे ना आपण. हा, मग काय. हे बघा, कसलं छान छान वाटतंय का नाही. आता तुम्ही वाऱ्याबरोबर ते ना अशी पानं डोलतायत ना, कसलं सुंदर वाटतंय ना. काय म्हटले? म्हटलं आता तुम्ही खालच्या बाजूने नजारा बघताय, आता ड्रोनच्या माध्यमातून बघा.
नरमध्ये बकानेर म्हणून गाव क्रॉस केलं आणि सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सो आता जेवायला थांबलोय. मेन म्हणजे व्हेज हॉटेल आम्ही शोधत होतो. हां, नॉनव्हेज भरपूर आहे हां. पण व्हेज नाही आहे. तर व्हेज हॉटेल शोधता टाईम झाला 1 वाजला. Yes. आणि हे बघा मस्त काय चना मसाला, दाल तडका आणि चपाती. नरमध्ये नर्मदे हर. मस्त आहे ना. मस्त. नरमध्ये नर्मदे हर. चला आता आम्ही मस्त जेवण जेवलोय. एक आणि नंबर एक जेवण होतं. नंबर जेवण होतं. सिरियसली एवढं भारी जेवण जेवलो ना आम्ही. तिखट होता फक्त. फक्त तिखट होतं. इकडचे लोक तिखट खातात बाबा. आता एक मुक्तेश्वर बहुतेक मंदिर त्याचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मांडवगडला जाऊ. चालेल. सुंदर आहे मांडवगड पण. हो हो हो. आणि आणि मैयाच्या किनारी छान वाटतं. आणि मांडवगडला काय म्हणाले तुम्ही? रेवा कुंड आहे. रेवा कुंड आहे. बघा आता रेवा मैया कुठं आहे आणि तो कुंड कुठं असणार आहे बघा आता. मैयाचं एक धार तिथे आहे. विचार करा गडावर रेवा कुंड. म्हणून तर सगळे परिक्रमावासी तिथं पण जातात. मी तेच त्यांना म्हटलं की मांडवगडला जाणं गरजेचंच आहे का? तिथं का जातात लोक? ते म्हणजे अरे तिथं रेवा कुंड आहे तुला माहित नाही का? म्हणलं अहो खरंच माहित नाही मला की तिथं रेवा कुंड आहे म्हणून. चला नरमध्ये नर्मदा मैयाचं अजून एक रूप आपल्याला पाहायला मिळेल. छान छान. चला नर्मदे हर. त्रासुले नरमूले नमसूले पाणी बदिह भवानी प्रतिमां गम्मं पादमानाथ पादारविन्दं जन्ति लोके परे वनराणं तावत् सुखवसादिपत्तारुणं सम्पतिजातु भूतादिवातं ज्ञानानि योगं जवनो जानोहं सदा सर्वदा गुरुत्वां यराजा दुःखविरातपमानं प्रभुकार्यापौर्णमानं. नर्मदे हर. आम्ही आता आलोय ना ते जी नहीं आज महेश्वर रुकने वाले हैं. नहीं हमको भी बहुत आनंद आया. पहले पता होता वो होटल बुक किया है वहाँ पे. नहीं किया तो हम रुक जाते. बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे. जी जी जी. नर्मदे हर. बघा किती प्रेम करतात आहेत. आम्ही आता अभिमुक्तेश्वर महादेव आहे ना तिथे. वाह. पुष्पवाटिका आहे खाली सगळे पुष्पवाटिका आहे ना. फुलं आहेत. वाह. आणि नर्मदा मैयाचं दर्शन हे बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. या इकडून बघू आपण. काय हे बघा. अरे मंदिर बघ ना किती सुंदर आहे अमृता. नर्मदे हर. किती सुंदर आहे हा है ना. सगळ्या तुळस आहेत. वास बघ ना तुळशीचा किती सुंदर येतोय. नाही वास नाही म्हणू शकत, सुगंध म्हणू शकतो. आणि इकडं नर्मदा मैया. नर्मदे हर. हे जे गुरुजी आहेत ना महंत असतील इथले ते म्हटले जेवलेत का तुम्ही. काय इथं वेगळंच काहीतरी चालू असतं. कुत्रे खेळतायत एकमेकांना. आता ते इथून दिसणार आहे का. मी माहिती देतोय आणि तू मध्येच असं काहीतरी वेगळं चालू असतं तुझं. असते इथं जे महंत आहेत ना ते आता मला म्हटले की जेवलाय का तुम्ही. म्हटलं हो जेवून आलो आहे आम्ही. आता जेवून जा म्हटले जेवण नसेल केलं तर. नंतर थोड्या वेळाने म्हटले इथे राहता का तुम्ही, थांबला तरी चालेल. म्हटलं म्हणजे हमने महेश्वर में रूम बुक किया है नहीं तो हम रुक जाते. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप शांतता आहे. आणि म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तुमची इच्छा. म्हटले चहा पिऊन जा जाताना. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. त्यांना म्हटलं परिक्रमावासी येत नाहीत का इकडे. तर ते म्हटले की परिक्रमावासी येतात, खूप कमी लोक येतात कारण नवीन स्थान आहे ना त्याच्यामुळं. म्हटलं नवीन जुनं असं काय नाही आहे महंत. म्हणजे आता मी त्यांना असं बोलणं बरोबर आहे का चूक आहे मला माहीत नाही. म्हटलं नवीन जुनं असं काय नसतं. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आहे तर यायला पाहिजे. कारण मैयाच्या किनाऱ्यावरचे मंदिरं म्हणजे एकदम सुंदर अनुभूती. बरेचसे राहिलेत आमचे पण करू कधी चालत परिक्रमा करू. स्वतःच्या गाडीनी आमचं आहे म्हणजे असं विचार डोक्यात की एक गाडी ठेवायची सोबत आणि चालत परिक्रमा करायची आणि टेंट वगैरे ठेवायचं सोबत. बघू कसं होतंय. आता मैया बोलू दे मैयानी है ना तेव्हा करू.
नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आम्हाला प्रसाद म्हणून तिळाची वेळी मिळाली. मगाशी मला गोड खायचं होतं कारण तिखट खूप खाल्लं होतं ना. तेव्हा ह्यांना म्हणलं की चॉकलेट आहे का तिथे, तर इथं आल्यावर मला ही मस्त तिळाची गोळी प्रसाद म्हणून भेटली. सुंदर आश्रम आहे हा. फोकस का होते. हां झालं. इतके म्हणतं खूप गोड होते ते. त्यांचं चाललं होतं जाप, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला प्रसाद दे, ते चहा घ्या, हे करा ते करा, चालूच होतं त्यांचं. एवढं जीव लावत होते. खरं आहे ना, त्यांचा राहायचा खूप आग्रह होता. माहेश्वरला बुकिंग नसते तर राहिलो असतो अमृता इथं. बुकिंग केली. हा ना, काल आम्हाला ना रूमच काल नाही, फुल आहे सगळं. सगळं फुल आहे. आता गेल्यावर कळ. लांब घेतली. चला नर्मदे हर. आता मांडवगड. नर्मदे हर. नर्मदे हर. मंडळी आपण आता रेवाकुंडामध्ये आलो आहे मांडवगडवर. हे बघा, सुंदर असा रेवाकुंड आहे आणि वरती रूपमती महल आहे. पण मला असं वाटतं की आपण वर नाही जाऊ शकत, कारण मैयाची तिकडे एक धार जाते. सो परिक्रमा खंडित होण्याची भीती असते, तर अशा ठिकाणी आपण नाही गेलेलं बरं. नर्मदे हर. मला एक मोठा प्रश्न पडला आहे की नर्मदा मैयाचं पाणी इकडे कसं काय आलं असेल, ठीक आहे. रेवाकुंड म्हणतो आपण, ह्याचा अर्थ नर्मदा मैयाचंच पाणी आहे. कोणी जाणकार असेल तर मला त्या प्रश्नाचं नक्की उत्तर आहे ना कमेंट सेक्शनमध्ये द्या, जेणेकरून आमच्या पण आहे ना, जे आमच्या मनामध्ये जे प्रश्न नाही का येतात त्याचं आम्हाला पण उत्तर मिळेल. कारण आपण खूप उंच आहे. हां, कारण आत्ता आपण उंच आहे खूप. एवढं उंच आलोय म्हणजे आपला सिंहगडासारखा गड आहे हा, म्हणजे उंच आणि खूप विस्तृत आहे. तर एवढा कसं उंचावर, शक्य आहे एवढ्या उंचावर मा नर्मदा मैया कशी आली आहे, तर त्याचं काहीतरी आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. तुला तर खूपच मोठं कोडं पडलंय. हां, मी आल्यापासून म्हणजे अरे पण मा नर्मदा इथे आली कशी. तिचं आहे ना घाट चढता आहे ना, कमीत कमी 10 वेळा मला म्हटले ती, आपण गाडीवर एवढा त्रास होतोय, मैया वर कशी काय आली, मैया वर कशी काय आली. पाणी खालून वर हा, आणणं अवघड आहे, ना. अवघड आहे. जरी किती जरी आता आपल्या इथं नाही का खडकवासल्याचं पाणी शनिवार वाड्यात नेलंय, पण शनिवार वाडा आणि खडकवासला हे सगळे सपाटीला आहे. हा गड उंच आहे, बरोबर आहे. मैया खाली आहे, मग कसं शक्य आहे. आता तिथून आणलं असेल तर, पण इथं जर उगमच पावला असेल तर हे काय म्हणजे नक्की काय ह्याचा प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. नर्मदे आणि कोणी असेल तर नक्की सांगा. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. माहेश्वरमध्ये आम्ही पोचलो आहे. रूममध्ये सगळ्या बॅगा वगैरे टाकल्यात आणि माहेश्वरच्या घाटावर चाललो आहे. आजूबाजूला जेवढी मंदिर आहेत तेवढी पण आमची सगळी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही दर्शन घेणार आहे मस्त, कारण खूप वर्षापासून आम्हाला ओढ आहे माहेश्वरची, आजच नाही आहे. आम्ही राजस्थानला गेलो होतो ना, तेव्हा माहेश्वरबद्दल ऐकलं होतं. आणि मी पण बाईक राईडला आग्र्याला गेलो होतो तेव्हा रावेरखेडीला दर्शनाला आलो होतो श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समाधीला, तेव्हा पण माहेश्वरबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक 6-7 वर्षापासून मला माहेश्वरला यायचं आहे आणि आज तो दिवस उजाडला आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या समाधी आहे बहुतेक ना तिथं, तर कधी एकदा माझं डोकं त्या समाधीच्या पायरीला टेकवतं असं झालं आहे, कारण त्यांचं कार्य खूप महान आहे इथं. त्यांनी खूप केलं इथल्या लोकांसाठी. म्हणजे ही जी माहेश्वरी साडी जी आहे ना, ते जे हे करतात, तर त्याचं उत्पादन इथंच केलं जातं. हां, आणि इथल्या लोकांना त्याचा रोजगार म्हणून त्या वापर काळात, व्हावा म्हणून त्या काळापासून त्यांनी ते म्हणजे इथल्या हे चालू केलं होतं, लोकांसाठी व्यापार चालू केला होता माहेश्वरी साडीचा. भारी म्हणजे शब्दात नाही व्यक्त होऊ शकत, एवढं मोठं कार्य आहे. की स्त्री सशक्तीकरण
झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते त्या काळी त्यांनी महिलांसाठी केलं होतं. नर्मदे यार. मोनी बाबा आश्रम आहेत ना, त्यांच्या इथं आलो आहे आम्ही आता. दर्शन घेतलं आहे त्यांच्या पुतळ्याचं आणि इथं जय जय बजरंग बली की जय. जय जय बजरंग बली की जय. नर्मदे हर. हे बघा, हा मौनी बाबांचा आश्रम आहे. इकडे आश्रम आहे आणि इकडं बजरंग बलींचं मंदिर आहे. सुंदर. चला. नर्मदे हर. नर्मदे हर म्हणते का? नर्मदे हर. नर्मदे हर. मैयाचं सुरेख दर्शन. जीव आहे ना पवित्र होतो माहिती का, फक्त मैयाच्या दर्शनाने. आणि पंढरीनाथ भगवान त्यांच्या दर्शनाला आलो आहे त्यांच्या मंदिरात. हे बघा, सुंदर असं मंदिर आहे आणि मैयाच्या काठावर आहे बघा, अतिशय सुंदर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जी. हम महाराष्ट्र से ही है जी 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 जी. हाँ. अंदर जा सकते हैं? ठीक आहे. नर्मदे हर. पायरीचं दर्शन म्हणजे भगवंतांचं दर्शन. बघा, इकडे एवढी थंडी आहे की भगवंताला पण स्वेटर घातलेत. नर्मदे हर. जय जय रामकृष्ण हरी. हे बघा, ह्या ज्या मूर्त्या आहेत ना इथल्या, जेवढ्या आहेत घाटावरच्या आजूबाजूच्या, त्या सगळ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी इथे स्थापित केल्यात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो. नर्मदे हर. जय जय रामकृष्ण हरी. बंद आहे का? अरे बापरे. हां, कपाटच लावून घेतलेत. ठीक आहे. पंढरीनाथ भगवंतांच्या शेजारीच प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे, पण कपाट बंद आहे. आले का? हे पुजारीजी एवढे गोड आहेत ना. मंदिर बंद होतं, 6चा टाईम सांगितला होता, पण आमच्यासाठी त्यांनी मंदिर उघडलं. अच्छा अच्छा, हे पंडितजी नाही आहेत, सेवेकरी असतील. हे बघा, जय श्रीराम. लॉक आहे, लॉक आहे. जय श्रीराम. ठीक आहे. नर्मदे हर. आणि इकडे आहे सुंदर असं, हां, गुरु दत्तात्रयांचं खूप सुंदर असं मंदिर आहे. हे बघा, हे असं वाटतं ना बालरूप आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. सूर्याची कोळी अशी किरणं पडली आहेत ना, किती सुंदर दिसते ना वरती. कळस मस्त, खूप सुंदर आहे मंदिर आहे. चला आता घाटावर पण जाऊ आणि घाटाच्या पलीकडच्या साईडला पण बरीच मंदिर आहेत. इथे पण बहुतेक प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे. मला मागाशी दिसल्यासारखं वाटलं. तिथे जाऊ दर्शनाला आता. नर्मदे हर. नर्मदे हर. इथं बहुतेक हा आश्रम आहे.
हो. सीताराम 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 सीताराम. आणि इथं शिवशंकराची पिंड आहे, सुंदर आहे. चला आता घाटावर जाऊयात. नर्मदे हर. सावकाशचा मग आता उशिरा निघाला एवढा. नर्मदे हर. हे बघा मैयाच्या घाटावर आहे. आणि मला असं वाटतं या स्ट्रक्चरवरून आहे ना शिवमंदिर असेल हे. चला बघू आपण काय. नर्मदे हर. हो हो. खाली बघा का दोरे आहेत. वा काय सुंदर आहे. अरे असं वाटतंय ना कालच बांधलंय. अरे असं वाटतंय ना कालच बांधलंय. एकदम अजूनही नीट अँड क्लीन आहे बघ ना एकदम. नर्मदे हर. हा ना. हे बघा खूप सारी मंदिर आहेत तिथं घाटावर. छोटी छोटी आहेत. वा हे बघा हे कसलं आहे. लक्ष्मीबाई छत्री आहे. नर्मदे. नर्मदे. वाटलंच होतं मला शिव मंदिर आहे. किती सुंदर शिवपिंड आहे. सॉरी किती सुंदर शिवलिंग आहे. नर्मदे. नर्मदे हर. किल्ल्याची तटबंदी बघा कसली भव्य आहे. सुंदर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आता आलोय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या समाधीच्या इथे. प्रचंड गर्दी आहे. सुट्टी आहे ना आता. सुट्ट्या आहेत आणि 25 तारीख आहे आज. त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे. कारण आजपासूनच सुट्ट्या पडलेल्या आहेत ख्रिसमसच्या. हे बघा असला भव्य द्वार आहे. नर्मदे हर. मला असं वाटतंय की सकाळी पण यावं लवकर, जेणेकरून गर्दी नसेल जास्ती. नर्मदे हर. नर्मदे हर. काय सूर्यास्त होतोय. सॉरी मी इंटरप्ट केलं मध्येच. मी किल्ला दाखवत होतो. पुण्यश्लोक अहिल्याबाईंची होळकरांची समाधी दाखवायची होती, पण सूर्यास्त होतोय बघा किती सुंदर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. काय अति भव्य आहे सगळं. हे बघा इकडे बघा. नर्मदे हर.
नर्मदे. काय सुंदर स्ट्रक्चर आहे बघा ना. वाव. अफाट सुंदर आहे. इथून बघा वरतून. चला आता मुख्य समाधीच्या तिकडे जाऊ आपण. हे बघा अतिशय भव्य. कारंजा उडत असेल पहिला, बघितलं का? वा. बापरे काय गर्दी आहे. आपण सगळ्या गोष्टी तळ बरी. हे जे मंदिर आहे ना, ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आठवणीत बनवलेलं आहे. त्यांची स्मृती कायम राहावी यासाठी. नर्मदे पते पते हर हर महादेव शिवशंभो. इथून बघा ना किती सुंदर दिसतंय. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा ह्या बाजूला नर्मदे हर. मगाशी मी म्युझिकमध्ये दाखवले तुम्हाला हत्ती, पण हे हत्ती बघा ना किती विशेष आहे यांचं. तो माहूत बघा. हां आता इकडे या. आता हे बघा, हा जो स्ट्रक्चर आहे तो इकडे बघतोय आपल्याकडं. जरा थोडं पुढे या. प्रत्येक हत्ती वेगळा आहे बरं का. हे बघा हा इकडे बघतोय आपल्याकडं, आणि इथे बघा हा हत्ती आपल्याकडं बघतोय. आणि आता हा माहूत बघा. हे बघा म्हणजे काय क्रिएटिव्हिटी आहे जबरदस्त. आणि ह्या पाकळ्या बघा, हा ह्या लिटरली वळवल्यात. हे बघा इकडून तुम्हाला कळेल. हे बघा हे बघा सुंदर ना. वा. आणि अशा असंख्य मूर्त्या आहेत इकडे. अरे हो. मोर आहे तो त्याचे मान अशी वाकडी. आता इकडे बघा, आता ह्या खांबांवर आहे ना मोर आहेत. सगळे वेगवेगळे आहेत. हे बघा इकडं याची मान ह्या बाजूला आहे, या साईडला हा सरळ आहे. हे बघा. आणि हा मोर बघा तो डाव्या साईडला आहे. वा. मी आहे ना अचंबित झालोय माहिती का हे सगळं बघून. हे बघा ही भिंत वेगळी आहे. ही आत्ता बांधलेली दिसते म्हणजे. हां अशक्य सुंदर आहे बघा. इथे पण हत्ती आहेत. म्हणजे 3 हत्ती एका दिशेला चाललेत, 3 हत्ती एका दिशेला चाललेत, आणि मधला हत्ती आपल्याकडे बघतोय. वाह. वर जा आणि ह्या खिडकीत बस. तू जा ना, मी काढतो फोटो तुझा. नाही नाही जा. नर्मदे. मैयाच्या काठावर बसून आहे ना आरती करण्याचं जे सुख आहे ना, ते शब्दात व्यक्तच नाही होऊ शकत मी. काय सुंदर दिसते ना मैया. एवढ्या वर्षाचं स्वप्न होतं माहेश्वरच्या घाटावर बसून मैयाला बघत राहायचं. इथला सूर्यास्त, त्या सूर्यास्ताचं प्रतिबिंब मैयामध्ये पडलेलं बघायचं. काय तुम्हाला सांगू, मी अक्षरशः ना माझं ऊर आहे ना भरून आलं आहे.
शब्दात व्यक्तच नाही होऊ शकत. हे बघा, आणि आतमध्ये पण शिवशंकराचं भोलेनाथांचं मंदिर आहे. ते मैयामध्ये जसं काय मैया अभिषेक घालते त्यांना. नरमध्ये जिंदगी भर. इकडं आरतीची तयारी सुरू आहे. नर्मदे हर. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरिशंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी.